सोलापूर जिल्ह्यातील कला क्रीडा कार्यानुभव निर्देशक म्हणून नियुक्ती झालेल्या माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 34 अंशकालीन निर्देशक नेमून दिलेल्या शाळेवर हजर झाले असता अंशकालीन निर्देशक संघटनाचे स्वयंघोषित नेते संतोष गाडगे यांनी प्रशासनातील पदाधिकारी नियुक्ती लोकांना विनाकारण त्रास देऊन संबंधित शिक्षण संस्थेवर दबाव टाकून माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे नियुक्ती झालेल्या 34 निर्देशकांना शाळेत हजर करून घेऊ नका अशी दमदाटी करून माननीय प्राथमिक शिक्षणाधिकारी कदीर शेख यांच्यावर बिनबुडाचे आरोप करीत निर्देशकांना विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न संतोष गाडगे यांच्याकडून होत आहे। संतोष गाडगे यांनी केलेला आरोप सिद्ध करावा किंवा संतोष गाडगेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे निवेदनद्वारे मागणी करण्यात आली आहे। विवा बनसोडे, अर्जुन कोळे, महेश पुजारी, महादेव फेंगिल, सुरेश कुंभार, परवीन कांबळे, शिवानंद बरदाळे, विश्वनाथ पाटील, उमा वाघमोळे, रेखा कांबळे, अनिल राठोड, शकील तांबोळी, सुरेश आवटी, चिदानंद जमखंडे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले। तर साहेब, जे न्यायालयामार्फत आणि आपल्यामार्फत जे 34 जणांची निर्देशक म्हणून जे निवड झालेली आहे कला क्रीडा निर्देशक म्हणून कार्यानुभव या विषयात, मग त्यांना त्यांच्या जिथं पोस्टिंग झालेलं आहे त्या शाळेमध्ये रुजू होत नाहीत आणि त्यांचा काहीतरी आरोप आहे की स्वयंघोषित जो संतोष घोडके म्हणून जे सर आहेत की ते त्यांच्यामध्ये जाणून बुजून त्यांना आडफाटा आणण्याचा प्रयत्न करत आहेत। यावर तुमची काय प्रतिक्रिया? माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि माननीय राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्या आदेशानुसार आपण जिल्ह्यातील जे अंशकालीन निदेशक यांच्या सेवा 2017ला सेवा समाप्ती केल्या होत्या आणि ते माननीय न्यायालयामध्ये गेले होते, त्यांच्या सेवा पुन्हा त्यांना पदस्थापना देण्याबाबत माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माननीय राज्य प्रकल्प संचालक यांनी कळवलं होतं या कार्यालयाला, राज्यातील सर्व कार्यालयाला। त्याप्रमाणे आपण माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांची मान्यता घेऊन जे लोक माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पदस्थापना देणं अपेक्षित होतं त्यांना पदस्थापना देण्याबाबतची कार्यवाही शाळा व्यवस्थापन समितीने करावी अशा पद्धतीचे निर्देश गटशिक्षणाधिकारी यांना दिले होते आणि त्यानुसार न्यायालयामध्ये गेलेले नसतानासुद्धा त्या कालावधीपासून सदर जी व्यक्ती आहे ती सातत्यानं कार्यालयाकडे इकडं येणं, गोंधळ घालणं, दमबाजी करणं, मोठ्यानं ओरडणं आणि अनावश्यकपणानं आरडाओरडा करून प्रशासनावर दबाव टाकून चुकीचे काम व्हावे म्हणून सातत्यानं संपर्क करत होते। त्यावेळेला त्यांना आम्ही असं स्पष्ट सांगितलं होतं की माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार MPSPनं आम्हाला जे आदेश दिलेले आहेत त्याच्यानुसार तुर्ताला जे न्यायालयात गेलेले आहेत त्यांच्याबाबतची कार्यवाही आम्ही करत आहोत। त्याचबरोबर जर न्यायालयात गेलेले जे कर्मचारी अंशकालीन निदेशक होते त्यांच्या शाळेवरचं जर पटसंख्या 6वी ते 8वीची 100पेक्षा कमी झाली असेल तर त्यांना नजीकच्या शाळेमध्ये समायोजित करावं अशा पद्धतीचे पण निर्देश MPSPचे होते आणि त्यानुसार ज्या शाळांची पटसंख्या 6वी ते 8वीची 100पेक्षा कमी झाली त्या लोकांना आपण त्यांची सोय बघून आपण त्यांना त्या ठिकाणी पदस्थापना देण्याबाबत कळवलेलं आहे। आता याच्यामध्ये 7,000 रुपये मानधन यांना एप्रिल 2024 पासून द्यायचं आहे आणि ह्या लोकांच्या सेवा घेता याव्यात आणि ह्या लोकांचं जे 7,000 रुपये मानधन आहे म्हणजे महिन्याला साधारणपणे जे 230-35 रुपये मानधन आहे तर त्याच्यावर त्यांना जवळच्या शाळेमध्ये सोय करून सेवा देता यावी हा विचार करून आपण त्यांच्या सोयीच्या शाळा दिलेल्या आहेत आणि असं असताना ह्याच्यामध्ये अनावश्यकपणे अतिशय बेजबाबदारपणाचे आरोप प्रशासनावर आणि इतर घटकावर करण्यात आलेले आहेत ते निसंदिग्धपणाने अतिशय चुकीचे आणि खोटे आहेत। हे मला आज जे काही अंशकालीन निदेशक आहेत त्या सर्वांनी ही बाब निवेदनाद्वारे निदर्शनास आणलेली आहे। मग सर, आपल्यामार्फत काय कारवाई होऊ शकेल? तर या बाबतीमध्ये आम्ही जर असे कर्मचारी जे अंशकालीन निदेशक न्यायालयात गेले नाहीत त्यांच्यासाठी 14 ऑक्टोबर 2024ला शासन परिपत्रक आलेलं आहे की त्यांच्या सेवेच्या बाबतीतही निर्णय घेण्यात यावा आणि म्हणून आपण 15 ऑक्टोबरला लगेचच म्हणजे 14 ऑक्टोबरला शासनाचं पत्र आलं
आणि 15 ऑक्टोबरला आपण गट शिक्षणाधिकारी यांना सुद्धा याबाबत कळवलेलं आहे. आचारसंहितेच्या कालावधीच्या अनुषंगाने त्यांच्या स्तरावरची ती कारवाई प्रलंबित आहे. परंतु आपण असं नाही की जे न्यायालयात गेले त्यांच्याबाबतची कारवाई केली आणि जे न्यायालयात गेले नव्हते त्यांच्या बाबतीत सुद्धा अतिशय दुसऱ्या दिवशी आपण सर्व तालुक्यांना कळवलेलं आहे. त्याच्यामुळं केवळ दिशाभूल करणं, केवळ चुकीच्या पद्धतीनं आरोप करणं, अतिशय तथ्यहीन आणि बेजबाबदारपणानं वरिष्ठ अधिकाऱ्यावर असं दोषारोप करणं हे अतिशय चुकीचं आहे. असं मला आज जे हे सर्व जे भेटलेले आहेत अंशकालीन निदेशक त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे की आम्हाला ते हजरही करू देत नाहीत, मुख्याध्यापक आणि तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी यांना पण दबाव टाकून अशा पद्धतीनं आरेरावी केली जाते, अशा बाबी त्यांनी आमच्या लेखी स्वरूपामध्ये निदर्शनास आणलेल्या आहेत. तर या बाबतीत आम्ही वरिष्ठ कार्यालयास पण अवगत करणार आहोत आणि नियमानुसार जी काही कार्यवाही आहे म्हणजे आचारसंहितेच्या कालावधीमध्ये सुद्धा संबंधित ग्रस्त हे विशिष्ट राजकीय पक्षांचे जे काही फोटो आहेत त्याचे निवेदनं आम्हाला देतात आणि आम्हाला दबाव आणून आम्ही अशा पद्धतीनं कारवाई करा अशा चुकीच्या पद्धतीनं दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. तर निश्चितपणानं प्रशासनानं जे काही अंशकारी निदेशकाच्या बाबतीमधली भूमिका घेतलेली आहे ते अतिशय स्वच्छ, स्पष्ट आणि पारदर्शी आहे आणि त्यामुळं जर याउपरही त्यांना असं वाटलं की याच्यामध्ये प्रशासनानं चूक केलेली आहे, काही चुकीचं केलेलं आहे, तर त्यांनी निश्चितपणानं असं कुठंतरी चुकीचे निवेदनं देऊन बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा वरिष्ठ कार्यालयांच्याकडे तक्रार करावी. वरिष्ठ कार्यालय या बाबतीमध्ये नियमानुसार चौकशी करेल आणि त्याच्यामध्ये खरोखरच जर शिक्षणाधिकारी कार्यालयाचा जर दोष असेल तर निश्चितपणानं आमच्यावर कारवाई होईल आणि आम्ही त्या कारवाईचा स्वीकार करू. परंतु असं कुठल्याही चुकीच्या पद्धतीची कारवाई केलेली नसताना केवळ दिशाभूल करून समाज माध्यमामध्ये चुकीची पोस्ट प्रसारित करणं, चुकीची बातमी प्रसारित करणं हे निश्चितपणानं निषेधार्ह आहे. नमस्कार, मी रेखा रामचंद्र कांबळे. यापूर्वी मी अंशकालीन शिक्षक म्हणून कारंबा येथे कार्यरत होते. याच्यानंतर स्थगितीच्या नंतर मी कोर्टात जाऊन कोर्टाच्या आदेशानुसार मी माझी ऑर्डर घेऊन आले. मला इथल्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून सुद्धा ऑर्डर मिळालेली आहे. सावळेश्वर हे गाव मला मिळालेलं आहे. परंतु पुढे जाऊन तिथं हेडमास्तर आणि तिथली शिक्षण समिती ते मला रुजू करून घेत नाही आहेत. आणि इथं सोलापूरमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांच्या इथं आम्ही विनंती करून सर्व बांधवांनी आमच्या सर्व सहकार्यांनी मिळून इथं जेव्हा आम्ही आमची ऑर्डर घेऊन गेलो त्यावेळेस इथं आडवाआडवी करायला संतोष घोडके हे पण एक शिक्षकच आहेत. पण त्यांनी काय कोर्टाची ऑर्डर आणखीन आणलेली नाही, पण त्यांच्या अगोदर आम्ही आणलेली आहे. तर आम्हाला रुजू करून घेण्यासाठी ते आडवे येत आहेत. मी उमारनाथ वाघमोडे, मी कला शिक्षिका आहे. माझी पूर्वीची शाळा कोकरापूरची होती. पट उडाल्यामुळे नजीकची शाळा अशी कोर्टामार्फत मला देण्याची ऑर्डर होती. तर माननीय शिक्षण अधिकारी साहेबांनी गशींकडून मला ऑर्डर देण्यात आली. जेव्हा मी शाळेवर गेले तर घोडके सरांनी त्या ठिकाणी संघटनेच्या वतीनं पहिले 3 काम केलेले शिक्षक जे आहेत त्यांच्या मार्फत तिथं लेटर पॅडमधून लेटर दिलेले आहेत आणि त्यांनी तिथं असं दिलं की आम्ही पण कोर्टात गेलोय असं त्यांनी दावा दाखल करून माझी 3 महिने झालं एवढं मी फिरते तर 3 महिने झालं माझी नियुक्ती होऊ दिली नाही. हे चुकीचं आहे. मी माझं लहान बाळ घेऊन 8 महिन्याचं बाळ घेऊन मी फिरते आहे तर माझी नियुक्ती आणखी होऊ दिलेली नाही. हे चुकीचं आहे. आपण सगळे एकच आहेत. काम आमचं झालं म्हणजे त्यांचं राहणार नाही. आमचे जॉईनिंग झाल्यानंतर त्यांचं पण होणारच आहे. पण त्यांनी गडबड करून किंवा त्यांच्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन सरांनी हे धमकी देणं किंवा लेटर देणं, जॉईनिंग थांबवणं हे चुकीचं आहे. हे त्यांनी थांबवलं पाहिजे. जर नाव सांगा. मी महादेव श्रीमंत टेंगले पाटील, पंढरपूर तालुक्यातील करोळे या शाळेवर रुजू झालेला आहे. कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आलेली आहे. माननीय शिक्षणाधिकारी शिवसाहेबांनी महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार कारवाई करून त्यांनी आम्हाला शाळेवर समायोजन केलेलं आहे. तरी त्यावर संतोष घोडके यांनी याच्यावर आक्षेप घेऊन पैशाचा आरोप करून हे 17 जणांचे नियुक्ती आदेश रद्द करण्यात यावं म्हणून दमदाटी निवेदन वगैरे करत आहेत. तर पैसे दिलेल्यांचं आणि घेतलेल्यांचं यांचं सबूत संतोष घोडके यांनी दाखवावं. त्याप्रमाणे आमच्यावर कारवाई करावी. आम्हाला त्रास देऊ नये.
सध्या अंशकालीन निर्देशित याची कोर्टाच्या मार्फत मी आज जिल्हा परिषद शाळा प्राथमिक शाळा सोरेगाव इथे नियुक्त झालेला आहे आणि आज त्या संतोष बोके सरांनी येऊन आपल्या शाळेवरती प्राध्यापकाने आपल्यावरती दमदाटी करत आहे ते थांबवलं पाहिजे.